प्लॉटच्या व्यवहारातून एका उद्योजकाचं अपहरण करून त्यांना मारहाण केल्याची घटना नगरमधील एमआयडीसी परिसरात घडली आहे। महेश गावडे, राहणार पाईपलाईन रोड, सावेडी असं या उद्योजकाचं नाव आहे। त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांनी दिलेल्या जबाबावरून निखिल लून याच्या विरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। महेश गावडे यांची एमआयडीसीत शिवशक्ती एंटरप्राइजेस कंपनी आहे। कंपनीच्या कामाकरिता त्यांनी निखिलकडून 2021 मध्ये 10 लाख रुपये घेऊन त्या बदल्यात स्वतःच्या नावावर असलेल्या प्लॉटचे साठेखट करून दिले होते। त्यानंतर 2 वर्षात महेश गावडे यांनी संपूर्ण पैसे व्याजासह परत करून हा सर्व व्यवहार मिटून टाकला होता। परंतु त्यानंतरही निखिल त्याच्या नावावर असलेला साठेखट केलेला प्लॉटचा व्यवहार रद्द करण्यास टाळाटाळ करत होता। म्हणून गावडे यांनी या प्रकरणी कोर्टात दावा दाखल केला। मात्र तरीही निखिल हा वेळोवेळी महेश यांना दमदाटी करून प्लॉट माझ्या नावावर करून दे असं धमकावत होता। तर महेश गावडे आणि त्यांचे मित्र हे निंबळककडे जात असताना निखिलनं एका 4 चाकीतून येऊन महेश यांच्या दुचाकीला 4 चाकी आडवी लावली। खाली उतरून आजच्या आज मला प्लॉटची खरेदी करून दे, माझ्या विरुद्ध कोर्टात आणि उपनिबंधक कार्यालयात दिलेली तक्रार मागे घे, नाहीतर तुला जिवंत सोडणार नाही, तुझा काटाच काढतो असं म्हणत महेश गावडे यांना लोखंडी रॉडनं मारहाण करायला सुरुवात केली। त्यांचे निखिलनं 4 चाकीतून अपहरण करत स्वतःच्या कार्यालयात नेऊन देखील मारहाण केली। महेश यांना बळजबरीनं पुन्हा दुसऱ्या एका वाहनात बसवून खरेदी खत करून घेण्यासाठी वाहन उपनिबंधक कार्यालयाकडे घेऊन जात असताना मनमाड रस्त्यावर हॉटेल चैतन्य क्लासिक जवळ वाहनाचा वेग कमी झाल्याने महेश यांना त्यांचे मित्र रस्त्यावरून जाताना दिसले। त्यावेळी महेश यांनी मोठमोठ्यानं आवाज देत त्यांच्या मित्रांना बोलावून घेतलं। त्या ठिकाणी वाहन हळू झाल्यानं महेश यांच्या मित्रांनी वाहनाचा दरवाजा उघडला आणि महेश यांची सुटका केली। तर निखिल हे घटनास्थळावरून पसार झाला। जखमी महेश यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं। त्यांनी उपचारादरम्यान दिलेल्या जबाबावरून गुन्हा दाखल केला। तर अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक जाधव हे करतायत। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।